नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर बातमी समोर येत आहे। ही बातमी पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेक दिवसांपासून उपोषण केलं। गेले 10 महिने जरांगे पाटलांनी तब्बल 4 वेळा उपोषण केलं आहे। एकूण 30 ते 40 दिवस त्यांचं उपोषण हे गेल्या 10 महिन्यात झालं। एवढंच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून ते उपोषण करतात, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती याचा गंभीर परिणाम झाला आहे। जरांगे पाटील गेले 5 ते 6 दिवस संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। दरम्यान काल बीड येथे एका सप्ताहासाठी ते गेले होते आणि परत उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले। मात्र जरांगे पाटलांची तब्येत आता अचानक बिघडली आहे आणि याचं कारण देखील समोर आलं आहे। खरं तर डॉक्टरांनी असं काही स्पष्ट केलं नाही, मात्र आज घडलेल्या घडामोडीवरून वडीगोद्रीमध्ये घडलेल्या घटनेवरून हा संपूर्ण प्रकार झाला असल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर 10 महिन्यांपासून जरांगे पाटलांनी आंदोलनाची धार कमी होऊ दिली नाही। 10 महिने सतत प्रवास केला, उपोषण केले, अनेक सभा घेतल्या, अनेक लोकांनी यामध्ये आत्महत्या देखील केल्या। एवढं असूनही सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। हा संदेश सर्व समाज बांधवांनी तातडीने सर्व समाज बांधवांना पाठवायचा आहे की प्रकृती खालावली अशी बातमी आहे। आम्ही सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्येच आहोत, पण हे जे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर होण्यासाठी हा लाईव्ह करण्यात येत आहे। मनोज दादा यांची तब्येत आता ठीक आहे, अशक्तपणा जाणवत होता आणि त्यांच्या तपासण्या करण्यासाठी ती मोठी मशीन आणलेली होती, पण काही लोक काही समाजकंटक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, त्यामुळं संपूर्ण समाज बांधवांना काळजी लागून राहिलेली आहे। तर मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की ताबडतोब हा लाईव्ह सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। जर सरकारमधील एक जबाबदार मंत्री गिरीश महाजन जे कधी काळी जरांगे पाटलांच्या उपोषणाला भेट देत होते, ते स्वतः असं वक्तव्य करतात की ही मागणी आम्ही मान्य करणार नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणार नाही। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सरकारचे 9 मंत्री ओबीसीच्या आंदोलनाला भेट देतात आणि त्या ठिकाणी ही ग्वाही देतात की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ देणार नाही। त्यामुळे जरांगे पाटील हे नक्की संतापले। वडीगोद्रे येथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटल्यानंतर जरांगे पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। यामध्ये जरांगे पाटलांनी तब्बल 15 मिनिट नॉनस्टॉप प्रेसला संबोधित केले आणि या प्रेस दरम्यानच जरांगे पाटील हे चांगले संतापल्याचे पाहायला मिळाले। त्यांच्या मनातली तळमळ एवढंच नाही तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील होते। त्यामुळे जरांगे पाटील कुठेतरी संतापल्यामुळे त्यांच्या छातीत त्रास सुरू झाले असल्याची देखील माहिती आहे। सर्वात प्रथम साम टीव्ही मराठीने याविषयी बातमी दिली व जरांगे पाटलांच्या छातीमध्ये दुखू लागलं असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। त्यामुळे जरांगे पाटील ज्या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्याच रूममध्ये जे काही छातीची तपासणी करण्यासाठी आधुनिक उपकरणं आणावे लागतात ते त्या ठिकाणी तात्काळ आणले गेले आणि त्यांची तपासणी केली गेली। मात्र आता उद्या जरांगे पाटलांच्या तब्येतीविषयी अधिक माहिती कळू शकेल। या उपकरणामध्ये जी काही चाचणी केली त्या चाचणीमध्ये नेमकं काय आढळलं याविषयी देखील आपल्याला उद्या माहिती मिळेल। त्यामुळे नक्कीच जरांगे पाटलांची प्रकृतीविषयी आपल्या सर्वांना काळजी घेण्याचं कारण आहे आणि जरांगे पाटलांनी आता स्वतःची काळजी घ्यावी आणि इथून पुढे समाज बांधवांनी हे देखील ठरवणं गरजेचं आहे की जरांगे पाटलांनी आता कुठलंही उपोषण करू नये, कारण की आपला योद्धा जर उत्तम असेल किंवा त्यांची तब्येत जर चांगली असेल हे सक्षमपणे काम करू शकतात। त्यामुळे आता मराठ्यांना उपोषण न करता काहीतरी वेगळं करून हे आरक्षण मिळवावं लागेल। त्यामुळे जरांगे पाटलांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि कोणीही गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये असं देखील आवाहन जरांगे पाटलांचे सहकारी सचिन हाळे पाटील यांनी केलं आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना लवकर आराम मिळो एवढी सदिच्छा। हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मनपूर्वक धन्यवाद।